महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस आहे. अगदी लोकांचं प्रचंड हाल होत आहेत. अशा भयंकर स्वरूपाचा पाऊस सध्या पडतोय. गरज असेल तरच लोकांनी बाहेर निघायला पाहिजे, अन्यथा निघू नये. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालेला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर एक गाय त्या पाण्यात अडकलेली दिसतेय. ती गाय त्या पाण्यात अडकल्याचं पाहून अनेक शेतकऱ्यांना वाईट वाटलेलं आहे. एका शेतकऱ्यानं हा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये कैद केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं म्हटलंय की आम्ही त्या गायीला डोकं चालवून वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु तिथं जाण्याचा कसलाही मार्ग नाही आणि डोकं चालवून त्या गायीला आम्ही वाचवू सुद्धा शकत नाही, असं सांगताना तो सुद्धा दिसत आहे. सोशल मीडियावरती अनेक प्राण्यांचे हाल होत आहेत, त्याचबरोबर अनेक लोकांचे हाल होत आहेत. काही जणांची घरं बुडाली आहेत. सर्वत्र पाऊस पडत आहे. सोशल मीडियावरती त्या गायीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. लोकांनी त्या गायीला वाचवायला पाहिजे होतं, अशा कमेंट्स येत आहेत. राज्यात मुसळधार पावसानं झोडपून काढलाय. या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. शेती आणि घरांचं नुकसान झालंय, तर अनेक ठिकाणी काही नागरिक आणि जनावर देखील यांचा मृत्यू झालाय. सरकारनं तातडीनं मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. अशातच पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सरकार दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यात झालेल्या नुकसानीवर चर्चा झाली. या बैठकीनंतर कृषी मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून दिवाळीपूर्वी त्यांना भरपाई दिली जाईल, असं सांगितलंय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई सरकार देणार आहे. दिवाळी आधी नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाईल. दिवाळीपूर्वी सर्वांना नुकसान भरपाई मिळेल. राज्याला अतिवृष्टीचा फटका बसत आहे. अतिवृष्टीमुळे शेती आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांसाठी योग्य आणि चांगला निर्णय सरकार घेईल. नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरू आहे.